सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। भगवंताच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने व कृपेने आज आपण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी मधील 21 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की माऊलीने गणेशाचं वेगळ्या प्रकारचं रूप करून वेगळ्या प्रकारचं वर्णन केलेलं आपण पाहिलं। शब्द ब्रह्मरूप मूर्ती माऊलीने गणेशाची रेखाटली आणि त्यामध्ये गणेशाचे पाय काय, उदर काय, त्यानंतर मस्तिष्क काय, मस्तक काय हे पाहिलं आपण। अकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडले मस्तकाकारे। ही संपूर्ण जी काही गणेशाची मूर्ती आहे ती मूर्ती म्हणजे ओंकार आहे। आकार म्हणजे आ उ म पासून ओम बनतो। संपूर्ण जी मूर्ती आहे गणेशाची ती ओंकारामध्ये साठवलेली आहे आणि अशा पद्धतीने शब्द ब्रह्मरूपी जे काही ज्ञान आहे, शब्द ब्रह्मरूपी जे काही मूर्ती आहे ती आपण गणेशाची काल वर्णन केली। आता या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबराय हे जी विद्येची देवता आहे, जी शारदा माता आहे, त्या शारदा मातेला नमस्कार करत आहे। या शब्द विलासामुळे, जिच्या शब्द विलासामुळे जगाला मोह पडावा अशी शारदा माता तिला वंदन करत आहे। आणि हे जी काही आपण कुठल्याही मंगलाचरण करत असताना सरस्वतीला काय करतो, वंदन करतो, कारण ती विद्येची देवता आहे। आणि त्या पद्धतीने सांगतात की कलेची साक्षात स्त्री मूर्ती आहे आणि जिच्या शब्द विलासामुळे संपूर्ण जगाला काय झालेला आहे, मोह पडलेला आहे। अशा शारदेला सुद्धा वंदन करतात। त्यानंतर माऊली सांगतात मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। या ठिकाणी माऊलीने आपल्या सद्गुरूला एक प्रकारचं वंदन केलं आहे। नवे नवे तर आपल्या सद्गुरूच्या प्रती असणारं अत्यंत प्रेम या ठिकाणी वर्णन केलं आहे। आपल्या सद्गुरूच्या प्रती अत्यंत असणारं प्रेम। ज्ञानोबरायाने सद्गुरूला स्थान कुठं दिलं तर आपल्या हृदयामध्ये दिलं। मज हृदयी सद्गुरु, आणि त्या सद्गुरूच्या कृपेनेच मी या संसार सागराला काय करू शकलो, पार करू शकलो, या संसारातून मी बाहेर पडू शकलो। जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी। काल आपण पाहिलं विवेक कशाला म्हणतात तर आत्मस्वरूप नित्य असून तद व्यतिरिक्त जे आहे ते सगळं अनित्य आहे। म्हणजे एक आत्मस्वरूपच नित्य आहे आणि तद व्यतिरिक्त जो संसार आहे तो संपूर्ण संसार कसा आहे तर अनित्य आहे। आणि हा अनित्य संसार जो आहे त्या अनित्य संसाराला अनित्यच्या रूपामध्ये सद्गुरू काय करतात, ज्ञान करून देत असतात। अनित्यच्या रूपामध्ये सद्गुरू त्याला ज्ञान करून देत असतात की संसार अनित्य आहे। जोपर्यंत संसाराची अनित्यता आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संसारातून आपण मुक्त होऊ शकणार नाही। संसारामध्ये जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकणार नाही। कारण संसारातून जर तुम्हाला निरासक्त व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, सद्गुरूला शरण जावं लागेल। आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरूकडे जायचं, परंतु जायचं कसं
तद्विधी प्रणिपातेन परिप्रेष्येन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिनः. सद्गुरूकडे कसं जायचं? माऊलीने त्यावर सुंदर अशा ओव्यालेल्या की जर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूकडे जाताना नम्रतेने गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? नाहीतर गेले गुरुजीकडे, गुरुजी आम्हाला ज्ञान सांगा, गुरुजी आम्हाला कीर्तन सांगा. त्या पद्धतीने कीर्तन सांगितलं जात असतं का? नाही. गुरुजी द्या सांगून आम्हाला कीर्तन, त्या पद्धतीने द्या सांगून आम्हाला ज्ञान, अशा पद्धतीने तुम्ही जर म्हणलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल का? नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल? नम्रतेने जावं लागेल. ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संतांना कसं बजावं लागल? सर्वस्वेसी. कसं? सर्वस्वेसी. अहो म्हणजे संतांची तुम्हाला काय करावं लागेल? सेवा करावं लागेल. संतांचं काय करावं? भजन करावं. भजन करावं लागलं म्हणजे संतांचं काय करावं लागेल? काय करावं लागेल? नामस्मरण करावं. गुरुचं नामस्मरण करावं. भजन या शब्दाचा दोन अर्थ, एक भजन पण होतो आणि एक भक्ती पण होते. गुरुची काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल आणि गुरुची भक्ती करावी लागेल आणि गुरुची भक्ती करून गुरुजीला प्रसन्न करावं लागेल आणि प्रसन्न केल्यानंतर मग गुरुजी तुम्हाला ज्ञान सांगितल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? सेवा करावी लागेल, भक्ती करावी लागेल आणि भक्ती आणि सेवेच्या द्वारे प्रसन्न झाल्यानंतरच मग तुम्हाला ते काय ज्ञान सांगू शकता. जे ज्ञानाचा कुरटात ते सेवा हा दारवंटा. काय सांगितलं? जे ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा ओळगुनी. काय? जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सेवा हा दारवंटा आहे. दारवंटा कशाला म्हणतात माहिती का? दारवंटा म्हणजे दरवाजा. दारवंटा म्हणजे काय? दरवाजा. अहो तुम्हाला जर आत यायचं असेल खोलीत तर पहिलं कुठे यावं लागतं? दरवाजामध्ये. नाही तर डायरेक्ट खोलीत यायचं असेल, कशात यायचं असेल? आता तुम्ही तुमच्या गुरुकुलमध्ये जाता, गुरुकुलमध्ये दरवाजातून जाता का दुसरीकडून खिडकीतून जाता? दरवाजातूनच जाता ना. मग सेवा हा काय दरवाजा आहे आणि या दरवाजातून आत गेल्या तुम्ही जर म्हणला आम्ही दरवाजातून जाणारच नाही तर मग तुम्ही गुरुकुलमध्ये पोहोचू शकता का? तुम्ही म्हटलं की मी दरवाजातून जाणारच नाही तर तुम्ही गुरुकुलामध्ये नाही पोहोचू शकणार. अहो तुम्ही जर म्हटले मी दरवाजातून जाणार नाही, आम्ही खिडकीतून जाऊ, खिडकीतून जासाल तर मग खिडकीला पण अँगल लावलेले, त्याच्यातून जाता येतं का? नाही जात. तर सांगायचं तात्पर्य माऊलीने सांगितलं सेवा हा काय? दारवंट आहे. काय? दारवंट आहे. आणि त्या सेवेच्या द्वारेच आपण काय करू शकतो? तर आपण सद्गुरूकडे जाऊ शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो, आहे की नाही? त्याशिवाय आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून सेवा कशी करावी? ज्ञानोबराने सांगितले तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. सेवा कशी करावी? तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. काय? तनाने, मनाने आणि जीवाने. जीव म्हणजे काय? अरे अंतकरण पूर्वक, आहे का नाही? लोक म्हणतात तन मन धनाने गुरुची सेवा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? तन मन धन. तन मन तन म्हणजे काय? अरे तन शरीराला म्हणतात. तन कशाला म्हणतात? शरीराला. हे जे काही शरीर आहे हे शरीर गुरुच्या सेवेमध्ये, आश्रमामध्ये तुम्ही राहता, गुरुजीने सांगितलं बाबा आता हे आश्रमातलं गांजरगत उठून घ्यावं लागतं, शेतातलं गांजरगत उठून घ्यायचं, तर आपण ती सेवा केली पाहिजे, आहे का नाही? अरे आता तुमचा हॉल झाडून काढा, आहे का नाही? लोक आले तर त्यांना पंक्तीमध्ये महाप्रसाद वाढा. ही काय झाली? सेवा झाली. कशाची? आश्रमामध्ये, आपल्या आश्रमामध्ये पहिलं लिहिलं होतं की आश्रमामध्ये प्रत्येक केलेलं कार्य ही गुरुसेवाच आहे. आश्रमामध्ये प्रत्येक केलेलं कार्य हे गुरुसेवाच आहे. आणि या गुरुसेवेच्या द्वारे काय होतं? आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. काय होतं? ज्ञान. त्यासाठी सेवा फार महत्वाची आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. शंकराचार्याचे शिष्य होते त्रोटकाचार्य. कोण? माहिती का उदाहरण? नाही. तर त्रोटकाचार्य जे शिष्य होते, त्रोटकाचार्य जे होते, त्यांना फार काही पाठामध्ये येत नव्हतं. बाकीचे शिष्य विद्वान होते, परंतु हे जे काही त्रोटकाचार्य आहे हे एवढे विद्वान नव्हते.
म्हणजे त्यांना फार ते नुसते पाठामध्ये येऊन बसायचे आणि गुरुजी जे सांगतात ते ऐकायचे, परंतु त्यांच्या लक्षात काही राहायचं नाही. एक दिवस काय झालं, पूर्वी काय असायचं, कपडे बिपडे धुवायचं असेल तर कपडे कुठे नदीवर नेऊन जायचे, सगळीकडे पाणी पाणी असायचं, आहे का नाही. मग एक दिवस काय झालं, गुरुजीच्या कपड्याला म्हणजे शंकराचार्याच्या कपड्याला काय पडला, डाग पडला. आणि डाग पडल्यानंतर शंकराचार्य सांगितलं की थोटाका हा कपडा घेऊन जाय आणि हा धुवून आण, काय कर, हा डाग काढून आण. आता डाग एवढा पक्का बसलेला होता की तो डाग निघतच नव्हता. आता वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहे, सोडे आहे, त्यावेळेस रिठा वगैरे असायचं कपडे धुण्यासाठी आणि रिठ्यानं वगैरे कपडे धुतल्या जायचे, नाही तर मग ती चोपनाड माती असायची त्याच्याद्वारे कपडे धुतल्या जायचे. तर ते आपल्या नदीवर घेऊन गेले त्रोटकाचार्य आणि ते डाग काढू लागले. सकाळपासून गेले आणि डाग काढू लागले, डाग काढू लागले, डाग काढू लागले. परंतु इकडे पाठाची वेळ झाली, त्रोटक येत नाही. पाठाची वेळ झाली तरी त्रोटकाचार्य येत नाही, त्रोटक येत नाही. म्हणून शंकराचार्य विचारलं, त्रोटक कुठे आला नाही का अजून? म्हणे गुरुजी तो नदीवर गेलेला आहे. कशासाठी? म्हणे कपडाचा डाग काढायसाठी. म्हणे आला नाही अजून? नाही आला म्हणे. मग गुरुजी थोडे थांबले. गुरुजीला वाटलं येऊ द्या आपल्या शिष्याला आणि नंतर पाठ सांगू. सगळे शिष्य गडबड करू लागले. काय करू लागले? अहो गुरुजी कुठं त्याला काय येतं, त्याला काय येतं, तो नाही आला पाठामध्ये तर काय होतं, तुम्ही सांगा आम्हाला, आहे का नाही. तो येरी तर माठ्यासारखा बसून राहतो. माठ्या समजतो ना, काहीच त्याला ठस म्हणतात. काय म्हणतात त्याला? ठस. असं माठ्यासारखं येऊन बसतो, आहे का नाही. अहो येरी तर त्याला काय येत नाही, त्याच्यापासून काय कशाला पाठ थांबवता. गुरुजी थांबले आणि गुरुजी म्हणाले की आज पाठ माझा त्रोटक सांगेल. काय सांगेल? आज पाठ माझा त्रोटक सांगेल. आणि सांगितलं त्रोटकाला बोलून आणा. आणि त्रोटक आला आणि त्रोटक आल्यानंतर गुरुजींनी सांगितलं बैस या ठिकाणी आणि पाठ सांग. आणि त्याने सांगितलं गुरुजी, ते म्हणजे गुरुजीने सांगितलं आज्ञा पडत्या फळाची मानून त्यांनी काय केलं, तो बसला आणि सांगू लागला. असा पाठ गुरुजीने त्यांनी सांगितला की सगळ्याच्या तोंडामध्ये बोट गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य की सगळे त्याला काय समजत होते? माठ्या समजत होते. म्हणजे मठ्ठ, की ज्याला काहीच येत नाही, ठस्स आपल्या ह्याच्यामध्ये, आहे की नाही. दगड, आहे का नाही, आपण म्हणतो का नाही, अरे हा दगड आहे, याला काही येत नाही, याच्यावर काही परिणाम होत नाही. असा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होणारा शिष्य सुद्धा सद्गुरूच्या कृपेने काय झाला, आहे का नाही. एकनाथ महाराजांचा शिष्य कोण होतं? गावबा, आहे का नाही. अहो गावबाच्या जीवनातलं जर उदाहरण तुम्ही बघितलं तर गावबा काय करायचे दिसते, गावबा याच्यासाठीच आले होते आश्रमामध्ये किंवा त्यांच्या एकनाथ महाराजांच्या घरी. कशासाठी? की रोज तिथे काय भेटायच्या, पुरणाच्या पोळ्या खायला भेटायच्या, नाही का नाही. गोड खूप आवडायचं. जसं आपल्या लक्ष्मणला काय आवडतं, अरे जिलेबी येऊ द्या, बुंदी येऊ द्या, आहे का नाही, लाडू येऊ द्या, पेढा येऊ द्या. गोड दिसलं की त्याच्या तोंडाला आपोआप पाणी सुटतं, आहे का नाही. त्याच्या तोंडाला आपोआप पाणी सुटतं. गोड दिसलं की तोंडाला पाणी सुटतं. तसं जे काही गावबा होते, गावबाला खूप गोड आवडायचं. लक्ष्मण सारखं इतकं गोड आवडायचं की गोड दिसलं, जसं लक्ष्मणला गोड दिसलं, बुंदीचं टोपलं जरी दिसलं तरी जेवण बंद होऊन जातं, नाही का नाही. तो कितीही काही केला, कोणी कितीही बोलला तरी जोपर्यंत बुंदी भेटत नाही, तो ज्या दिवशी गोड असलं त्या दिवशी तो बाकीचं काहीच खात नाही. त्याला ते गोडच लागतं, दुसरं खातो का तो. तसं गावबाला लक्ष्मण सारखं गोड आवडायचं. काय आवडायचं? अतिशय गोड आवडायचं. आणि म्हणून त्यांना सांगितलं की बाबा रोज पुरणाच्या पोळ्या भेटतात. कुठं? एकनाथ महाराजांच्या घरी. आणि मग गावबा गेले कुठं? एकनाथ महाराजांच्या घरी. तिथे राहू लागले. कशाच्या आशेनं? पुरणाच्या पोळ्या खायच्या आणि आपले एकनाथ महाराज पाठ सांगायचे, पाठामध्ये बसायचे. एक निष्ठेने पाठामध्ये बसायचं, पाठामध्ये पाठ ऐकायचे. परंतु राहिले कशासाठी? पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी. शेवटी ज्यावेळेस एकनाथ महाराज हा देह सोडून निघून चालले त्यावेळेस उर्वरित जे काम आहे, उर्वरित जे ग्रंथ लिखाण आहे, नाथ महाराजांनी सांगितलं आता राहिलेले ग्रंथ आहे, हा माझा कोण लिहिल? गावबा. काय लिहिल? गावबा. अहो जो केवळ पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी आला होता त्याने मग पुढे ग्रंथ लिखाण केलं. नेमकं समजत नाही की नाथ महाराजांनी लिहिलंय का गावबा महाराजांनी लिहिलंय. तर सांगायचं तात्पर्य ही कोणाची कृपा आहे? सद्गुरूची.
म्हणून सद्गुरूच्या कृपेने काय होऊ शकत नाही, करील ते काय नोहे महाराव, काय करू शकत नाही, आहे की नाही. कृपादान केले संती कल्पांतही सरेना. अहो संतांनी कृपा केल्यानंतर काय होऊ शकत नाही, ती कल्पांतही सरेना. किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. आणि अशा पद्धतीने म्हणून म्हणतात की काय करावं लागेल, या संसारामध्ये जर तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल तर पहिलं काय करावं लागेल, गुरु सेवा करावी लागेल. गुरु सेवेच्या नंतर मग गुरु सेवेने तुम्हाला गुरुजी प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला संसार सागरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार. कारण संसाराचं स्वरूप जर विचार केला तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, आहे का नाही. कसा आहे संसार, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पुढं काय, कवनामी शरण जाऊ, शरण कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागू सदैवाचा देव वापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आहे का नाही. संसार कसा आहे, दुःखरूप आहे. दुःखरूप असल्यामुळं एवढंच नाही, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ, एवढा दुःखरूप संसार आहे. या संसारातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, या संसाररूपी पुरातून तुम्हाला जर वाचायचं असेल, अहो महापुराला, आणि तुम्ही त्या महापुरामध्ये गेल्यानंतर वाचायची शक्यता किती 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 आहे का नाही. अहो आपल्या नदीला पूर आला, आणि पूर आला आणि तुम्ही त्या नदीच्या पुरामध्ये पडले, तर तुम्ही वाचू शकता का, नाही वाचू शकत. अरे एखाद्या वेळेस नदीत माणूस पोहून जाऊ शकतो, परंतु आपल्याकडे जे ओढे नाले असतात ते काही सरळ नसतात, त्याच्यामध्ये पडल्यानंतर वाचायची शक्यताच कमी आहे. तसा हा संसारपुरामध्ये अनेक लोक वाहून गेले आहे. या संसारपुरातून बाहेर काढण्याचं काम सद्गुरू करत असतात. या संसारपुरातून तुम्हाला तारायचं काम सद्गुरू करत असतात. जसा एखादा नशीबवान व्यक्ती असतो, आणि नशीबवान व्यक्तीच्या हाती काय, जसा नशीबवान व्यक्तीच्या हाती एखादं गवत लागावं, एखादं झाड लागावं, त्या पद्धतीने तो वाचतो. त्या पद्धतीने सद्गुरू हे आपल्यासाठी काय आहे, एखादं झाड म्हणा किंवा वृक्ष म्हणा किंवा एखादं गवत म्हणा, हे आपल्याला तिथे वाचवण्यासाठी आलेल्या प्रकारचं एक प्रकारचं काय आधार आहे. म्हणून सद्गुरूच्या कृपेनेच काय झालं की मी या संसारपुरातून बाहेर आलो. नाहीतर गेलो होतो, अनेक लोक वाहून गेले, माझ्यासारखे अनेक माझ्यासोबत आलेले गेलेले अनेक लोक वाहून गेले, परंतु यातून वाचू शकलं नाही कोणी. म्हणून या संसारातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते माझ्या सद्गुरूने केलं आहे. हो, संसाराच्या संबंधानं असं सांगतात, संसार हा सद्गुरूच्या कृपेने कळला पाहिजे. संसार ही कळला पाहिजे, परमार्थही कळला पाहिजे. जोपर्यंत संसार संसाराच्या रूपामध्ये कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थ होऊ शकत नाही. संसार संसाराच्या रूपामध्येच कळला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणसाल कसा कळला पाहिजे, अरे संसार हा संसाराच्या रूपामध्ये कळला पाहिजे, म्हणजे संसार आहे अनित्य आहे अशा पद्धतीने कळला पाहिजे. तैसे संसार या समजता जाणी जी अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संसाराला जर तुम्ही अनित्य समजलं तर ते केव्हा समजू शकता, केव्हा, ज्या वेळेस तुम्हाला संसार संसाराच्या रूपामध्ये कळेल त्यावेळेस मग वैराग्य तुमच्या पाठीमागे लागेल. तुम्ही जरी पुढे पळाले तर तुमच्या पाठीमागे वैराग्य लागेल. वैराग्य लागेल म्हणजे याचा अर्थ की वैराग्य मग आणायचं काम नाही, वैराग्य आपोआप आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी संसार संसाराच्या रूपामध्ये कळला पाहिजे, नाही का नाही. अरे जसं तुम्ही उदाहरण सांगता कीर्तनामधून, कोणतं उदाहरण सांगता की एका ठिकाणी गेले नवीन जोडप, आहे का नाही, आशिष महाराज, आणि काय सांगता, नवीन लग्न झालेलं जोडपं कुठे गेलं, सासरवाडीला गेलं. आणि सासरवाडीला गेल्यानंतर सासरवाडीमध्ये पुरीला विचारलं की तुझ्या नवऱ्याला काय आवडतं, आहे का नाही. त्यावेळेस आशिष महाराज म्हणाले, काय म्हणाले, म्हणजे त्या पुरीला विचारलं
तुझ्या नवऱ्याला काय आवडतं? त्यावेळेस ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला काय आवडते? तर बासुंदी आवडते. बासुंदी आवडते म्हणल्यानंतर आता पहिल्यांदाच सासरवडीला गेले आणि सासरवडीला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी बासुंदी करण्याचं ठरवलं. ठीक आहे, बासुंदी करण्याचं ठरवलं आणि बासुंदी करण्याचं ठरवल्यानंतर सुंदर अशी बासुंदी हाटण्यात आली. काजू, बदाम, मनुके, पिस्ते वगैरे सगळं सगळं त्यामध्ये टाकण्यात आलं आणि सगळं टाकण्यात आलं. सुंदर अशी बासुंदी तयार करण्यात आली. परंतु पूर्वीच्या काळी गॅस नव्हते, चुली होत्या आणि चुली असल्यामुळे चुलीतलं धुपाट झालं होतं आणि सासूबाईला सुद्धा सर्दी झालेली होती. काय झाली होती? नेमका बासुंदीचा बेत जो आहे तो तयार होण्यातच आला आणि सगळी बासुंदी घोटून घोटून अर्धी उभार कमी झाली आणि आता बासुंदी खाण्याचीच आहे. आणि जावयाच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं, कारण बासुंदीचा तसा वास येऊ लागला. जावयाच्या तोंडाला सुंदर असा त्या खमंग अशा बासुंदीचा काय आला, तर वास आल्यानंतर जावयाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि पाणी सुटल्यानंतर जावयाला असं वाटलं कधी ताटामध्ये पडते आणि कधी मी ती बासुंदी सेवन करतो, कधी मी ती खातो आणि कधी मी ती ग्रहण करतो. अशा पद्धतीने त्यावेळेस जी जवाई आहे ती जवाई जेवायला बसणार, तेवढ्यामध्ये बासुंदी हटणं चालू होती. जवायाचं लक्ष त्या बासुंदीकडे अधूनमधून जात होतं की बासुंदी केव्हा होते केव्हा होते. तेवढ्यामध्ये बासुंदी झाली आणि बासुंदी तयार झाली आणि बासुंदी तयार झाल्यानंतर तेवढ्यामध्ये शेवटच्या वेळेस हलवायला लागली सासूबाई आणि तेवढ्यामध्ये सर्दी झालेली होती सासूबाईला आणि सर्दी झालेली असल्यामुळं की ते अशी हलवायला गेली आणि धुपट आणि सर्दी एकत्र झाल्यामुळे काय झालं की ती पातळ सर्दी नेमकी त्या बासुंदीमध्येच पडली आणि नेमकं ते जावयाने पाहिलं. ते पडण्याचा आणि जावयाचा पाहण्याचा दोघांचा संयोग एकत्र आला. संयोग आल्यानंतर जावयाने ते पाहिलं, लगेच दुर्लक्षित केलं की आपण काहीच पाहिलं नाही, काही झालंच नाही, अशा पद्धतीने जावई वागू लागला. परंतु आता मोठा प्रश्न जावयासमोर निर्माण झाला की आता बासुंदी खायची कशी, आहे का नाही? बासुंदी खायची कशी, आहे का नाही? त्यावेळेस ताट वाढण्यात आले, सासरी बुवा बसले, आहे की नाही? 1 नंबरले सासरी बुवा बसले, 2 नंबरले जावई बसले, 3 नंबरले साले बुवा बसले, आहे की नाही? मधात जावई आहे आणि बासुंदी वाढण्यासाठी मुलगी कोणाची, म्हणजे याची बायको बासुंदी घेऊन आली. पहिले पोळ्या वाढल्या, भजे वाढले, मग बासुंदीचं ताट आणलं आणि बासुंदी आणल्यानंतर जशी बासुंदी ताटामध्ये जेव्हा सासरे बुवाला वाटली, सासरे बुवाने घेतली. त्यांना माहित नव्हतं नेमकं बासुंदी मध्ये काय पडलेलं आहे. पण ज्या वेळेस ती जी बासुंदी आहे ती जावयाच्या ताटामध्ये टाकणार, जावई म्हणाली मला बासुंदी नको. काय म्हणाला? मला बासुंदी नको. अरे मला बासुंदी पाहिजेत नाही. त्यावेळेस पोरगी म्हणाली अहो तुम्हाला बासुंदी एवढी आवडते की तुम्ही मला घरी तिसऱ्या दिवशी बासुंदी करायला होता आणि तुमच्या आवडीचे पदार्थ आहे आणि बासुंदी, आणि तुम्ही म्हणता मला बासुंदी पाहिजेत नाही. त्यांनी सांगितलं मला आज बासुंदी खायची नाही. पोरगी म्हणाली माझ्या आईने गावामध्ये गीर गायचं दूध भेटत नव्हतं, गावरान गायचं दूध भेटत नव्हतं. शेवटी कुठे गेली? शहराच्या ठिकाणी गेली आणि शहराच्या ठिकाणी जाऊन काय आणलं? दूध आणलं, चांगले काजू, पिस्ते, मनुके, बदाम आणले, चांगल्या पद्धतीचं तूप आणलं आणि सगळं आणलं आणि सगळं आणून एवढ्या कष्टानं सकाळपासून बासुंदी तयार करत आहे आणि तरीही सुद्धा तुम्ही म्हणता बासुंदी घेणार नाही. तुम्हाला बासुंदी घ्यावीच लागेल. कोण म्हणतं? त्याची बायको. बासुंदी तुम्हाला घ्यावीच लागेल. माझ्या आईने एवढ्या मेहनतीने केले आणि काय काय असे पदार्थ नाही, सगळे ते पदार्थ त्यामध्ये टाकले. याला माहित होतं की सासूबाईने सगळे पदार्थ जरी टाकलं तरी एक विशेष असा पदार्थ सुद्धा त्यात टाकलेला आहे. एक विशेष असा पदार्थ टाकलेला आहे आणि विशेष असा पदार्थ टाकलेला आहे असं समजल्यानंतर मग हा म्हणे मला बासुंदी नको. शेवटी मुलगी आग्रह करू लागली, म्हणजे त्याची बायको आग्रह करू लागली तुम्हाला बासुंदी खावीच लागेल. तो म्हणाला मी मेलो तर चालेल परंतु ही बासुंदी खाणार नाही. का असं म्हणाला तो? कारण त्याला माहित होतं की त्या बासुंदीमध्ये काय टाकलेलं आहे. त्या बासुंदीमध्ये काय पडलेलं आहे त्याला माहित होतं. जसं त्याला माहित असल्यामुळे तो खाऊ शकला का? तसं संसार एकदा. अहो माऊलीने आणखीन एक ओवी सांगितली, जे विषय रांधले रसच होय, जे जेवणारा ठावे होय, तो ताटची सांडूनी जाय जयापरी. एखाद्या व्यक्तीला माहित झालं कितीही दिवसाचा भुकेला व्यक्ती असू द्या, अहो, आणि त्याला जर
जेवायला पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं आणि पंचपक्वान्नाचं ताट समोर आल्यानंतर त्या ताटामध्ये तो आता जेवणार. तसाही तो भुके वाचून मरणार होता ना, तो जेवणार. तेवढ्यामध्ये शेजारच्या व्यक्तीने सांगितलं, अरे बाबा त्याला दया आली, त्याने सांगितलं तुझे हे ताट खाणार ना, तुझे हे जेवण करणार पंचपक्वान्नाचं, अरे याच्यामध्ये विष कालवलेलं आहे. विष काय कालवलेलं आहे? विष कालवलेलं आहे असं सांगितल्यानंतर, याच्यामध्ये विष कालवलेले आहे असं सांगितल्यानंतर, जसा तो भुकेला व्यक्ती ताटची सांडून जाय जयापरी, जसा तो ताट सांडून जातो म्हणजे काय, तो जेवत नाही, तो कितीही उपाशी असू द्या, तो तिथून निघून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला माहिती आहे हे जर आपण खाल्लं ताबडतोब मला तत्काळ काय आहे, मृत्यू आहे. काय मृत्यू आहे. तसं माऊली सांगतात की तैसे संसार या समजता जाणी ज्याने तिथं ते वैरागी दौडता पाठी लागे. तसा या संसारात आणि तिथं ज्यावेळेस तुम्हाला समजेल ना, जसं विष कालवलेल्या ताटाचं जसं तुम्ही त्याग करता, त्या पद्धतीने या संसाराचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी काय करावं लागेल, पहिलं समजावं लागेल. आणि ते समजून देण्याचं कार्य कोण करत असतं, ते समजून देण्याचं कार्य कोण करत असतं, तर सद्गुरू करत असतात. आणि म्हणून माऊली म्हणतात की मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पूर, ज्याने हा माझा संसार पूर म्हणजे या संसार पुरात अनेक वाहून जाणारे मी सुद्धा वाहत चाललो होतो, परंतु त्यांनी मला बाहेर काढण्याचं काम केलं. अहो जर तुमचा एखाद्याने जीव वाचला, तुम्ही विहिरीत पडले आणि डुबू लागले, मरू लागले, गचकाळे खाऊ लागले, एखाद्याने जीव वाचवला तुमचा, तर तुम्ही त्याचा धन्यवाद देसाल की नाही? देसाल ना. तसं म्हणून सांगतात की मी त्या सद्गुरू एवढं प्रेम का करतो, कारण त्यांनी मला या संसारातून बाहेर काढलंय. काय काढलंय? बाहेर काढलंय. म्हणून मी त्यांना माझ्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. म्हणून ही विशेष धरू विवेकावर, म्हणून मी अतिशय काय करतो, प्रेम करतो, कारण मला त्याने विवेक दिला आहे. विवेकाच्या द्वारे मला यातून बाहेर काढण्याचं काम केलं आहे. पुन्हा माऊली सांगतात की बाबा की सद्गुरूचं काम काय असतं, तर सांगतात जैसा डोळा अंजन भेटे ते वेळीच दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तिथं प्रगटी महानिधी. जसं सांगतात की ज्याप्रमाणे पायाळू मनुष्याच्या डोळ्याला अंजन लावले असता, जो पायाळू मनुष्य असतो त्याला जमिनीच्या आतलं दिसत असतं. पायाळू आहे का नाही? पाहिलं का? आहे का आपल्या आश्रमात कोणी पायाळू? नाही. तर पायाळू मनुष्य असतो त्याला पाणी दिसत असतं, जमीन काय आहे ते दिसत असतं. मग आपण पाणी दाखवण्यासाठी त्या पायाळू माणसाला बोलतो आणि मग पाहत होतो. तर सांगतात जसा ज्याप्रमाणे पायाळू मनुष्याच्या डोळ्याला अंजन लावलं असतं, त्याच्या दृष्टीचे तेज वाढून त्याला भूमिगत दिसू लागतं. काय लावं लागतं रे? अंजन. आणि मग त्याला भूमिगत, भूमीमध्ये काय आहे ते दिसू लागतं. त्या पद्धतीने सद्गुरू काय करतात, आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालतात. कशाचं? ज्ञानाचं अंजन घालतात. आणि ज्ञानाचं अंजन घातल्यानंतर आपल्याला सद्गुरू जे आहे ते ज्ञानाचं अंजन घातल्यामुळे आपल्याला काय दिसतं? ब्रह्म दिसू लागतं. हे जगत कसं दिसू लागतं? मग जसं पायाळू माणसाला या भूमिगत काय दिसू लागतं, भूमीमध्ये जे आहे आत ते दिसू लागतं, तसं सद्गुरूने आपल्याला ज्ञानरूपी अंजन घातल्यानंतर, आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घातल्यानंतर मग आपल्याला ही जी काही सृष्टी आहे, हे जे काही जगत आहे, हे जगत आपल्याला कसं दिसू लागतं? ब्रह्मस्वरूप दिसू लागतं. मग संसार स्वरूप दिसू लागतं का? नाही, तर ते ब्रह्मस्वरूप दिसू लागतं. म्हणजे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, किंवा जे जे भेटी भूत ते ते मानिजे भगवंत. आहे का नाही? जे दिसतं ते सगळं भगवंत स्वरूप दिसतं, जे दिसतं ते सगळं ब्रह्मस्वरूप दिसतं. ब्रह्मच सगळीकडे आहे अशा पद्धतीचा दृढ निश्चय होतो. म्हणून त्यानंतर पुढे माऊली सांगतात की अशा प्रकारे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय करतात, तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतात. आणि सांगतात की सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर, अहो सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर या जगामध्ये आता भरपूर सद्गुरू झाले, भरपूर गुरु झाले, परंतु अनेक जे लोक आहेत ते काय करतात, माणसाला भ्रमित करून टाकतात. काय करतात? भ्रमित करून टाकतात. म्हणून खऱ्या सद्गुरूकडे आपण गेलं पाहिजे. खऱ्या सद्गुरूकडे जर नाही गेलो तर आपण भ्रमित करून टाकतात. एक मनुष्य म्हणे, अहो एक म्हणजे तो असं बोंधू होता, तो म्हणे तुम्हाला एक पंडितजीला, एका शेठजीला तो भेटला आणि शेठजीला म्हणला, महाराज म्हणजे शेठजी तुम्हाला मी स्वर्गात घेऊन जातो. काय करावं लागेल? स्वर्गात घेऊन जातो म्हणे.
त्यालाही विचार केला की आपला वय 70-80 वर्ष वय, आपण सरळ स्वर्गात जर जात असेल डायरेक्ट सदेह, काय म्हणे सदेह तुम्हाला काय घेऊन जातो. त्याने साधूची कपडे घातलेले होते आणि असे दाढी बिडी वाढवलेली होती. त्यांनी विश्वास ठेवला त्या शेठजीने, सांगितलं की तुम्हाला मी काय घेऊन जातो स्वर्गामध्ये, फक्त एक काम करावं लागल. काय करावं लागल की काही रस्त्याने अडी अडचणी आल्या तर आपल्या सोबत धन असलं पाहिजे, आहे की नाही. तर वास्तविक धन घेऊन जाऊ शकतं कोणी स्वर्गामध्ये. अरे इथंच खालीचा हात येणे खालीचा हात जाणे, नेता कुणाला आले स्वर्गात चार दाणे. अरे खालीच हात येणं आहे आणि खालीच हात जाणं आहे की नाही. कोणीही चार दाणे सुद्धा स्वर्गात घेऊ जाऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं थोडं धन घ्यावं लागेल. आता हा गुरुजीच त्याचा जो काय आहे तो भोंदू होता. त्याने सांगितलं धन घ्यावं लागेल. त्याने सांगितलं काही चिंता करून आपल्या जो भरपूर धन आहे मी घेतो सोबत. आणि सांगितलं आपण रात्रीच्या वेळेस पौर्णिमेचा दिवस, अमावस्याचा दिवस, अमावस्याच्या दिवशी आपल्याला निघावं लागेल आणि रात्रीचा वेळ आहे, रात्रीच्या वेळेस आपले अशा ठिकाणून तुम्हाला नेतो की त्या ठिकाणून डायरेक्ट स्वर्गामध्ये जाता येईल. तर यांनी विश्वास ठेवला त्याच्यावर. विश्वास असावा परंतु कोणावरही माणसाने विश्वास ठेवू नये. तर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर मग त्यांनी काय केलं की आपले जे काही जो काही त्यांनी गुरु मानलेला त्या गुरुजी सोबत ते धन वगैरे घेऊन तो शेठजी निघाला आणि रात्री बरोबर अमावस्याचा दिवस. त्यांनी सांगितलं अहो म्हणे मी तुम्हाला काय करतो, एका गायीचं शेपूट तुमच्या गाय असेल म्हणे, त्या गायीचं शेपूट काय मी तुमच्या हातात देईल. काय देईल? हातात देईल. परंतु ती गाय काही इथली नाही, ती गाय आहे स्वर्गातली गाय आहे. ती या गायीसारखी नाही, तिचं वर्ण सुद्धा वेगळं आहे आणि ती फास्ट पळते. कशी पळते? फास्ट. डायरेक्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. फक्त तुम्हाला काय लागल, डोळे लावून घ्यावे लागतील आणि डोळे तोपर्यंत उघडायचे नाही जोपर्यंत स्वर्गात तुम्ही जात नाही, तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. मग त्यांनी काय केलं की रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये नेलं आणि जंगलामध्ये नेल्यानंतर त्या गुरुने सांगितलं एक गाढव आणून ठेवलं होतं तिथं. काय आणून ठेवलं होतं? गाढव. आणि गाढव आणून ठेवलं होतं. सांगितलं ते की ही जी काही गाय आहे ही इथली नाही, ही स्वर्गातली आहे का नाही. आणि म्हणे ती आरडली सुद्धा तर तिचं आरडणं कशासारखं आहे म्हणे? गाढवासारखं आहे. कशासारखं? आता जो जाणारा आहे तो सुद्धा गाढवच होता, कारण त्याला समजलंच नाही की बा आपण चुकीच्या मार्गाने जात आहे किंवा चुकीच्या माणसाचा विश्वास ठेवत आहे. गाढवच होता. आणि मग त्यांनी काय केलं की अशा पद्धतीने त्या गाढवाचं शेपूट त्याच्या हातात दिलं. कोणाचं? गाढवाचं शेपूट कोणाच्या हातात? त्या शेठजीच्या हातात दिलं. आणि शेठजीच्या हातामध्ये गाढवाचं शेपूट दिलं आणि जे धन होतं ते धन आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि सांगितलं शेठजी आता डोळे उघडू नका, डायरेक्ट स्वर्गातच डोळे उघडायचे. आणि बरोबर शेठजीनं गाढवाचं पक्क शेपूट धरलं आणि यानं बरोबर एक काठी मारली. कोणाला? गाढवाला. जशी जोरात काठी मारली तसं गाढव पळू लागलं काट्या कुपाटाने इकडून तिकडून. शेठजी काय फरफडत चालला पण शेठजी काही शेपूट सोडायला तयार नाही. म्हणजे रस्ता सुरुवातीचा अवघड आहे, काट्या कुपाट्याचा रस्ता आहे. एकदम तुम्ही स्वर्गात जाणार नाही, काही थोडा रस्त्यानं त्रास बी होऊ शकतो, त्रास सहन करावा लागल. शेवटी यानं शेपूट धरलं आणि एवढ्या काट्या कुपाट्या सगळ्या वरबडल्या. अहो रात्रभर जंगलात फिरला आणि सकाळी ते गाढव कुठं आलं? कुंभाराच्या घरी आल्यानंतर शेठजी चुदर पाहिलं तर आला वाटलं आता गाढव थांबलं बा, आपण आता स्वर्गात पोहोचलो. पण ते गाढव कुठे होतं? कुंभाराच्या घरी. आणि डोळे उघडले तर पाहिलं तर कुंभाराचं घर. अरे म्हणे आपण तर आपल्याच गावात आहे कुंभाराच्या घरी. अरे कुठे तू गुरु गेला धन घेऊन, आहे का नाही. तर सांगायचं तात्पर्य जे सद्गुरू आहे आपल्याला ज्ञान प्रदान करू शकतात त्यांच्याच आपण नांदी लागलं पाहिजे, आहे का नाही. थोताण सांगणाऱ्या सद्गुरूचं काय बी कशाने तुम्हाला मोक्ष मिळतो असं सांगणाऱ्या सद्गुरूच्या नांदी लागलं नाही पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने सांगतात का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती म्हणून तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी तुम्हाला माहिती आहे ना. अहो जे चिंतन केलं ते तुम्हाला देणारी आहे. तसे माझे सद्गुरू काय आहे? चिंतामणी आहे. जे चिंतन केलं ते चिंतनाचं मनोरथ पूर्ण करणारे आहे. म्हणून जो शिष्य आहे शिष्याने जी इच्छा केली आम्ही जे इच्छा करू ते पुढं काय आम्ही जे इच्छा करू ते सद्गुरू पुरवत असे. अहो जे तुम्ही इच्छा करसाल ते काय सद्गुरू पुरवतात. आणि
तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा रास्त असली पाहिजे, त्यावेळेस सद्गुरू सुद्धा ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने आज आपण जवळपास 3 ओव्या पाहिल्या. उद्याही खूप छान पद्धतीने ओव्या आहे. आपण उद्याही छान पद्धतीने याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा पद्धतीने आज झालेली सेवा ही विश्वमाऊली ज्ञानोदयाच्या चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते